येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी आहे चैत्र संकष्टी चतुर्थी। तुमच्या आयुष्यातील ही सर्व संकट दूर करणारी सुवर्ण संधी आहे। गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे। त्याच येणाऱ्या पहिल्या संकष्टी चतुर्थीचा हा योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो। तर याच काळात एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे व्यावसायिकांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरते। पण या दिवशी नक्की काय करावं? आता संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते। आपण गणपती बाप्पांची पूजा, आराधना, उपासना करत असतो। जसं जमेल तेवढं नामस्मरण करत असतो। बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पांच्या नावाने उपवास सुद्धा केला जातो। आता चैत्र महिन्यातील ज्या पद्धतीने सांगितलं की मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि याचंच अवचित साधून आपल्याला मराठी नवीन वर्षातील जो काही पहिली संकष्टी चतुर्थी आहे तर त्याची पूजा कशी करावी, नैवेद्य कसा दाखवावा, काय सेवा आहे, ज्यांना उपवास धरणं शक्य होत नाही त्यांनी काय केलं पाहिजे, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत। सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अगदी साध्या पाण्याने केला तरी चालेल। गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे। अतिशय उच्च कोटीची सेवा, गणपती बाप्पांची लाडकी सेवा, आवडतीची सेवा म्हणजेच गणपती अथर्वशीर्षम। आता ज्यांना गणपती अथर्वशीर्षम म्हणता येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्यावं। एकदा तरी ते श्रवण करता करता तुम्ही जलाभिषेक करू शकता। म्हणजेच काय की गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करू शकता। ते पाणी आहे ना ते अतिशय अमृत समान आहे। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, त्याच्याबरोबर गणपती बाप्पा हे तेवढे चतुर सुद्धा आहेत। आपल्याही मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी, बुद्धीमध्ये विकास व्हावा तर खरं तर दररोज मुलांनी गणपती अथर्वशीर्षमचं पठण केलं पाहिजे किंवा गणपती स्तोत्रम विद्याती लभते विद्या, धनाती लभते धन, पुत्राती लभते पुत्र, मोक्षाती लभते गती, गणपती अथर्वशीर्षम त्याच्याबरोबर गणपती स्तोत्रम पठण केल्यावर ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत ना तर त्या पूर्ण होतात। म्हणून सांगते विद्यार्थी लभते विद्या, ज्याला विद्या हवी आहे ना तर त्याला विद्या मिळते। धनाती लभते धन, पुत्राती लभते पुत्र, मोक्षाती लभते गती। तर एवढं सुंदर आहे हे गणपती स्तोत्रम आहे। बऱ्याच वेळा कमेंट येतात की ताई मुलांची 10वीचे पेपर आहेत, 12वीचे पेपर आहेत तर मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही। सगळ्यात आधी फक्त मंत्र स्तोत्र पठण करून काही होत नाही। मुलांनी अभ्यास केला पाहिजे। जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना तर त्याच्याबरोबर परमेश्वराची कृपा असतेच। पण कुठेतरी म्हणतो ना की आपलंही नशीब उजळावं। एखाद्याला आयुष्यामध्ये सगळं एकदम पटकन मिळून जातं तर एखाद्याच्या आयुष्यात संघर्ष असतो आणि अर्थात ते प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे असतो। तर म्हणून आपण पण आयुष्यामध्ये आपण जो प्रामाणिकपणे कष्ट करत आहोत ना तर त्याला सुद्धा नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करून त्यांची पूजा करणं महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही खरंच ज्यांचं गणपती अथर्वशीर्षम पाठ आहे ना तर त्यांनी 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करावं। पण ज्यांचं नाही शक्य ना तर त्यांनी काय करावं तर त्यांनी एकदा पठण करावं। पण तीर्थ आहे ना गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून ते तीर्थ तुम्ही स्वतः ग्रहण करावं, तुम्ही प्राशन करावं, मुलांना पण थोडं द्यावं आणि मुलांकडून नाही ना तर मग तुम्ही संकष्टी चतुर्थीला तर मुलांकडून अथर्वशीर्षम पठण करून घ्यावं। रोज त्यांना गणपती स्तोत्रमचं पठण करायला शिकवावं आणि आपण जेव्हा घरात किंवा मग आपण जेव्हा घरात लावतो ना आपण स्वतः पठण करतो ना तेव्हा मुलं पण आपले अनुकरण करत असतात। एकदा दोनदा तुम्ही वारंवार पठण केल्यावर त्यांच्या पण ते कानी पडतं आणि हळूहळू त्यांना सुद्धा ती आवड निर्माण होते, त्यांची सुद्धा जिज्ञासा निर्माण होते। खरं तर आपणच आपल्या मुलांवर अर्थात संस्कार करत असतो। पण आपण जे काही करत आहोत ना, जे काही अध्यात्म आहे ते लहानपणापासूनच मुलांवर अंगीकारले पाहिजे। त्यांना सुद्धा त्याची गोडी लागली पाहिजे। परमेश्वराची गोडी लागल्यावर परमेश्वराला पण आपली गोडी लागतेच आणि म्हातारपणीच देवदेव करायचं असं नाही आहे। जसं आपण म्हणतो ना की देवाला ताजी फुलं अर्पण करायची तर आपण जेवढे तरुण आहोत ना तर तेव्हाच आपण देवांना समर्पण केलं पाहिजे। जशी जमेल तेवढी पूजा आपणच केली पाहिजे। तर आता दिवसभरात तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय आहेत नाही काही तर मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा। जर चतुर्थीला जर तुम्हाला मोदक करणं शक्य होत नाही तर फक्त मग जे काही मग गुळ आणि शेंगदाणे आहेत ना याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। सकाळी तुम्ही पूजा करत आहात तेव्हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी नाही शक्य होत तुम्हाला तर मोदक करणं तर तुम्ही मग गुळ शेंगदाणे याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता। बऱ्याच ठिकाणी गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू वगैरे पण केले जातात। तुम्हाला ते शक्य असेल तर ते करावं, नाही तर मग फक्त संध्याकाळी गुळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। तर दिवसभरात कधी पण तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करू शकता। दुर्वा अर्पण करताना एकदा तरी दुर्वा हातात घेऊन गणपती अथर्वशीर्षम किंवा मग गणपती स्तोत्रम पठण करावं आणि ते तुम्ही मग गणपती
त्या दुर्वा तुम्ही अर्पण करू शकता, दिवसभरात कधी पण करू शकता. मंदिरात जाऊन केलं तर अतिउत्तम. आपली जी काही 120 दिवसाची सेवा आहे ना, नक्कीच तुम्ही या दिवसापासून करू शकता. त्या सेवेचे असंख्य असे अनुभव आहेत. कितीतरी महिलांचे, कितीतरी पुरुषांच्या अडचणी त्यांनी कमी झालेल्या आहेत. तर रोज 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. रोज 121 वेळा तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशक कृपा करा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशक कृपा करा हा एक मंत्र आहे ज्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. रोज 121 वेळा असं तुम्हाला 120 दिवस सेवा करायची आहे. गावाला जायचं नाही. ज्यांचं काही बंधन आहेत ब्रह्मचर्याचं पालन तर केलंच पाहिजे. पण आता 120 दिवस ताई आम्ही माहेरी जाऊ का, तर तुम्ही सेवा करू शकता. पण कुठेतरी ट्रिपला वगैरे चाललात तर मग तुम्हाला ती सेवा नव्याने करू शकता. आणि मेन म्हणजे मासिक धर्म आला तर मग ते 4 दिवस थांबायचे आहेत, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. खूप सुंदर म्हणजे अशी कितीतरी कमेंट आल्या की ताई ही सेवा केली, नोकरी लागली, ती सेवा केली, गर्भधारणा झाल्या, अशा सुद्धा अनुभव आहेत. शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करा. पण ही सेवा तुम्ही सुरुवात करा. तर पहिल्या दिवशी मग चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन डाळिंब, 1 नारळ, 2 विड्याची पानं, 1 सुपारी आणि दुर्वा घेऊन जायचं आहे. गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे. पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन सेवा करायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही घरातच सेवा करावी. म्हणजेच काय की तो मंत्र आहे जो तुम्हाला 120 दिवस तुम्हाला पठण करायचा आहे. 121 वेळा रोज 121 वेळा पठण करायचं आहे. असं तुम्हाला 120 दिवस ही सेवा करायची आहे. संध्याकाळी आवर्जून आपल्या घरात थोडासा जो काही खोबऱ्याचा तुकडा आहे ना, तर त्याच्यावर कापूर जाळायचा आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. दिवसभरात जेवढी जमेल ना तेवढी सेवा करा. आता ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा अर्थ काय, तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या पण आयुष्यातील जे काही विघ्न आहेत ना, तर त्याचं हरण होऊन दे किंवा मग आलेलं विघ्न तर त्याची तीव्रता कमी होऊन दे, म्हणून तुम्ही नक्कीच प्रार्थना करू शकता. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.